राज्यात सध्या चर्चा आहे ती ऑपरेशन टायगरची। एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडले आणि राज्यात दुसऱ्यांदा ऑपरेशन टायगर झालं। मात्र हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे। देवा भाऊंनी हे ऑपरेशन टायगर नेमकं कसं यशस्वी केलं पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आणि ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। मुंबईमध्ये याच खासदारांच्या बरोबर पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा केली। पण हे ऑपरेशन टायगर पूर्ण होण्यासाठी 6 खासदारांची आवश्यकता होती। 5 खासदार यासाठी तयार होते, पण निर्णायक ठरलेल्या 6व्या खासदाराचं मन वळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेत मन वळवलं, तेव्हाच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं अशी माहिती आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी घोषणा करण्याआधीच पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सूचक विधान केलं होतं। ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे। ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा 1.5 वर्षांपूर्वी सुरू झाली होती आणि पडद्यामागचा घटनाक्रमही महत्त्वाचा आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदारांच्या प्रवेशाची चर्चा। 2024 मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गांभीर्यानं विचार। त्याआधी खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून किमान 5 वेळा भाजप श्रेष्ठींच्या गाठीभेटी। खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत याबाबत निर्णय होत नव्हता। बहुतांशी खासदार यांचा भाजपामध्ये प्रवेशाचा कल होता। या खासदारांना शिवसेनेतच प्रवेश द्यावा अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका होती। त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या केंद्रीय नेतृत्वाशी बैठका झाल्याचीही माहिती आहे। अनेकदा चर्चा झाल्यानंतर एप्रिलमध्ये खासदारांना शिवसेनेमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं घेतला। 5 खासदार यांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं। संख्याबळ पुढे जाण्यास तयार नसल्यानं 6व्या खासदाराची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देण्यात आली। 6व्या खासदाराला मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द दिला, तेव्हाच ऑपरेशन टायगर पूर्ण झालं। तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे आमदार खासदार फोडाफोडीचं राजकारण ऐन भरात असताना या घडामोडी सुरू होत्या। भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांच्याकडे विचारणा होऊ लागली। त्यानंतर फडणवीस यांनी निर्णायक जबाबदारी घेत ऑपरेशन टायगरचं काम फत्ते केलं। एकनाथ शिंदे यांनी पुढची प्रक्रिया पूर्ण केली आणि ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा केली। अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये केलेलं सूचक वक्तव्य सोडलं तर याबाबत मौनच बाळगलंय। गुरुवारी याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हाही हात जोडून मौन बाळगणंच त्यांनी पसंत केलं। ऑपरेशन टायगरसाठी 6 खासदारांची आवश्यकता होती। एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंचे 5 खासदार यायला तयार होते, मात्र एका खासदाराचं मन काही तयार होत नव्हतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि त्या खासदाराला आत्मविश्वास दिल्यानंतर एकनाथ शिंदेंचं हे ऑपरेशन टायगर पूर्ण झालं। त्यामुळे या ऑपरेशन टायगर मध्ये महत्वाची भूमिका बजावली ती देवेंद्र फडणवीस यांनी। कॅमेरा पर्सन विजय सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।